आयुष्याच्या एखाद्या सोनेरी वळणावर गुरु आपल्याला भेट. आपल्याला गुरुला ओळखता यायला हवं. गुरुला ओळखण्याची नजर आपण विकसित करायला हवी. गुरु आपल्याला जे सांगतो, जे उपदेश करतो ते आपण ऐकायला हवं, मान्य करायला हवं. गुरुवर पूर्ण निष्ठा असायला. गुरुचं आपल्या आयुष्यातलं आगमन हे आपल्या आयुष्यातील संकटांचं निराकरण होण्याची सुरुवात असते. गुरु भक्तांच्या योग्यतेनुसार त्यांना त्यांचं महत्व देतो. गुरु भक्ताला इतकं मोठं करतो, इतका लायक बनवतो की भक्त स्वतः अनेक समस्यांचं, प्रश्नांचं उत्तर शोधण्याच्या योग्यतेचा बनतो. शेखनूर बाबांच्या दर्ग्याच्या बाजूला असलेलं स्मशान म्हणून तर काय काय समजणं बी झालंय. स्वामींची बाई वेगळीच तरा. इथे मुसलमानांच्या स्मशानभूमी शंकररावांना कशाला आणलं? म्हणजे त्यांना काही वेगळं सुचवायचं नाहीये ना? म्हणजे शंकररावांच्या बाबतीत हो. म्हणजे काही बरं वाईट होईल असं बघ बाई. म्हणजे मला भीती हो. आता काय करायचं? आता माझी घटिका भरली आहे तर शंकरराव, तुम्ही असा काही विचार मनात आणू नका. पण मग स्वामींच्या या कृतीचा अर्थ काय समजायचा? अगदी खरंय. म्हणजे हे थडगं दिसतंय समोर मला. आणि शंकरराव तर हिंदू आहेत. हे बघा, स्वामींना जात पात धर्म असा काही भेदभाव नसतो. तुम्ही उगाच त्यांना घाबरवू नका. स्वामींना असं काही म्हणायचं नाहीये. बरं बरं, कळलं. एवढं नको काही सांगायला. मनात शंका आली म्हणून विचारली हो. आता बघते स्वामी काय करतायत ते, पुढे बघूया. शंकरराव, तुम्ही आता चिंता सोडा. तुमचा आजार बरा झाला म्हणून समजा. अहो, स्वामींनी तुमची व्याधी दूर केली आहे. खरं म्हणता? अगदी खरं, 16 आणे खरं. शंकर, सब फकीरों को खाना खिलाओ और शेख नूर साहब की कब्र पर कफनी चढ़ाओ. आणि लिंबाचा पाला त्यात मिरी घालून वाटून खा. जाओ. हो हो स्वामी, हो. जाओ. स्वामी, आपल्या कृपेने माझी व्याधी दूर झाली. खरंच आपल्या कृपा प्रसादाने मी धन्य झालो. आणि तुझी शंका त्यावर इलाज झाला की नाही? हो स्वामी, मनाची ती व्याधीही दूर झाली. मी बरा झालो की 10,000 रुपये देईन असं म्हणालो होतो. ते हे पैसे याचे काय करावयाचे ते आपणच सांगावे. अरे वा, पैशाचं लक्षात आहे ते बरं झालं. मात्र एकच गफलत केली. हा विषय स्वामींसमोर कशाला काढला यांनी?
आता हे पैसे आपल्याला मिळतील का? स्वामी स्वामी हे पैसे घ्या हो. अहो आमच्यासाठी फार मूल्य आहे हो त्याचं. स्वामींनी हे पैसे घेतले की ते मलाच कसे मिळतील हे बघायला हवं. अहो शंकरराव, पैशाचं काय करायचंय? स्वामींना काय विचारताय? सेवेसाठी पैसे लागतात, आणा इकडे. आम्ही त्याचा योग्य उपयोग करू. आणा. हो ना. या बाबतीत दोघांचंही एकमत. शंकर, बोडकीला आणि जैनाला एक पैसा देऊ नकोस. असं कर, या पैशानी तू एक मठ बांध. जशी आपली आज्ञा स्वामी. पण स्वामी, मठ बांधावयाचं कुठे? गावाबाहेर रामाचं देऊळ आहे, तिकडे मठ बांध. स्वामी, आपला मठ गावातच बांधण्याची आज्ञा द्यावी ही विनंती आहे, म्हणजे सगळ्यांच्याच सोयीचं होईल. मठ गावाबाहेर रामाचं देऊळ आहे, त्याच्या बाजूलाच बांधला जाईल. जशी आपली आज्ञा स्वामी. शंकर, भक्ती ही निरपेक्ष असावी, तिथे शंकेला थारा नाही. तुझ्या श्रद्धेचा हा दीप असाच दैवत ठेव. अरे श्रद्धा ही भक्ताची खरी दौलत असते, त्यामुळे भगवंताच्या हृदयात स्थान मिळतं. तिकडे तुझा हा पैसा अडका कामाला येत नाही. हो स्वामी, मी याचा अनुभव घेतलाय. पैसा असूनही मला माझा रोग निवारण करणं शक्य झालं नाही, पण आपला अनुग्रह झाला आणि अशक्य ते शक्य झालं. खरंच स्वामी, आपण माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला योग्य मार्ग दाखवला, तर मी कधीही भरकटणार नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. द्वारकानाथ, द्वारकानाथ बेटा मांगने को आया है. हमारे हनुमान अंधेरे में है, उनको नहीं देखता. स्वामी, आम्ही तो अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतो. करो, जाओ, करो. स्वामींसमोर काही कमी जास्त बोलता येत नाही. स्वामींच्या म्हणण्याचा अर्थही लक्षात आलेला नाही. काय अर्थ असावा बरं? आणि स्वामींना विचारायचं धाडसही झालं नाही. हो बाई, स्वामींच्या रागाची जरा धास्तीच वाटते. नाही म्हणजे त्यांनी आपल्या समस्येवरचा उपाय सांगितला ह्याचं बरंही वाटतंय, पण जे काही सांगितलं ते सगळं कोड्यात सांगितलं, आणि आता हे कोडं उलगडणार तरी कसं? नका ताण घेऊ डोक्यावर. स्वामी आत्ता जे काही म्हणाले त्याचा उलगडा होत नाहीये, त्याचाच विचार आम्ही करतो. अहो असं कसं? नाही म्हणजे स्वामींनी जे काही सांगितलंय ते समजणार कसं मग? कळेल, मी आहे ना. कसं आहे, स्वामींच्या सेवेनिमित्त मी सतत स्वामींजवळ असते, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला झटकन कळतो. तेव्हा तुमच्यासारखी गरजू माणसं येतात मदत मागायला, मी करते मदत त्यांना. बोला, काय म्हणाले स्वामी? हे बघा, स्वामी म्हणाले की हनुमंता समोरचा अंधार दूर करायचा. अहो पण कुठला हनुमंत, कसा दूर करायचा, काहीच लक्षात येत नाही हो. किती पैसे आहेत तुमच्याकडे? म्हणजे
का? अहो म्हणजे मी तुम्हाला आता मदत करणार, हं. त्याचं मोल नको का घ्यायला मला? हं? हो हो. काढा पैसे काढा. हा हे घे. बर कसं आहे, तुम्हाला अपत्य प्राप्ती होण्यासाठी गावामध्ये जेवढी म्हणून काही हनुमानाची मंदिर आहेत हं. तिथे तुम्ही रोषणाई करायची, अगदी दिव्यांची आरास करायची. हं? तुम्हाला मुलगा होतो की नाही बघाच. अगं बाई, आमच्या हे लक्षातच आलं नाही. धन्यवाद सुंदराबाई. बर बर हो, तुमचे खूप खूप आभार. बर. चल सगळी हनुमंताची मंदिरात रोषणाई करूया आपण. जाओ ढूंढो ढूंढो, जाओ ढूंढो. चल ग. चला सर्व मंदिराला रोषणाई करून झाली. आता पुन्हा एकदा स्वामींची भेट घेऊया. हं? चल. स्वामी, आता गावातला एकही हनुमान अंधारात नाहीये. आम्ही गावातली सगळीच्या सगळी हनुमान मंदिरं झगमगवून टाकली आहे. रोषणाई झालंच तर दिव्यांची आरासही केलेली आहे. लेकिन हमारा हनुमान वो अभी तक अंधेरे में ही है. स्वामी क्षमा असावी, आम्ही पुन्हा प्रयत्न करतो. जाओ ढूंढो ढूंढो, जाओ ढूंढो. चल ग. काय चुकलं आपलं? अजूनही स्वामी म्हणतायत की त्यांचा हनुमान अंधारातच आहे. पण आपण तर गावातल्या हनुमान मंदिरात दिवाळी असल्यागत रोषणाई केली, तरीही स्वामी असं का बोलले? काय अर्थ असेल याचा? स्वामी, आता तो अर्थ उलगडण्याची बुद्धी तुम्हीच आम्हाला द्या. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम. हो तर भाविक जन हो, परमेश्वराचा परमभक्त असं उच्चारल्यानंतर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर कुणाचं नाव येतं? पवनपुत्र हनुमान. अगदी बरोबर, पवनपुत्र हनुमान. हनुमानाशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. तर अशा या परमभक्त हनुमानाची कहाणी म्या पामरानं काय वर्णन करावी. अहो, ज्यानं प्रत्यक्ष स्वतःची छाती फाडून प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलं, निसंशय आपणच सर्वश्रेष्ठ भक्त आहोत हे ज्यानं सिद्ध केलं आणि श्री रामाच्या पायाशी स्वतःच स्थान निश्चित केलं. प्रभू रामचंद्र आणि श्री हनुमान यांचं नातच विलक्षण. या अलौकिक परमेश्वर आणि भक्ताच्या नातेसंबंधाबद्दल बोलायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. म्हणून म्हणतो, बोला
राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम. हनुमान स्वामीही सारखं असंच म्हणत असतात, आमचा हनुमान आमचा हनुमान. स्वामींना अभिप्रेत असलेल्या अर्थाचा अंदाज आल्यासारखा वाटतोय. बरोबर आहे तुमचं. स्वामींचा हनुमान. स्वामींचा हनुमान म्हणजे स्वामींचा सर्वात जवळचा भक्त, ज्याला स्वामींनी हनुमानाचा दर्जा दिलाय. स्वामी त्याच्याबद्दलच बोलत असणार. खरंय. आणि आपण उगाचच भरकटत बसलो. पण कोण असेल बरं स्वामींचा इतका जवळचा भक्त? हा, अगं चोळप्पा. तोच असणार, तोच स्वामींचा परमभक्त आहे. हे बघ, आपण ना चोळप्पाला भेटूया. तोच आपल्याला स्वामींच्या उक्तीचा अर्थ समजावून सांगेल. चल चोळप्पांना भेटूया आपण. तुम्ही इतक्या रात्री माझ्या घरी? सोळप्पा, तुम्हाला एवढ्या रात्री तसदी दिल्याबद्दल क्षमा करा, पण आम्हाला तुमची मदत हवी आहे. किंबहुना तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. मदत? अहो पण काय आणि कसली? आम्ही स्वामींच्या हनुमानाच्या शोधामध्ये आहोत. स्वामी सारखे म्हणत असतात की त्यांचा हनुमान अंधारामध्ये आहे आणि त्याला आम्हाला अंधारात राहू द्यायचं नाही. अहो, तसं केलं तरच आमचं मनोवांछित पूर्ण होईल ना. ठीक आहे, पण आमचा आणि हनुमान यांचा काय संबंध? नाही म्हणजे आमचा असा एक तर्क आहे बरं का, की स्वामींचा हनुमान म्हणजे त्यांचा सर्वात जवळचा भक्त. हो की नाही? आता तुम्ही तर स्वामींबरोबर सुरुवातीपासून आहात, त्यांचे भक्त आहात, आणि स्वामींना तुम्ही हनुमानासारखेच आहात की. अहो, ते तुमच्याबद्दलच बोलतायत. तुम्हीच तर आहात स्वामींचे हनुमंत. अहो नाही नाही नाही, तो मान माझा नाही. ते मला मान्य आहे, स्वामींचा माझ्यावर लोभ आहे, ते माझ्यावर प्रेम करतात. स्वामींनी मला बरंच काही दिलंय, मला जवळ केलंय, आपली सेवा करण्याची संधी दिली आहे. पण तुम्ही म्हणतात ते स्थान स्वामींनी मला दिलेलं नाही. अहो, स्वामींचा शिष्योत्तम मी नव्हे. मग स्वामींचा असा दुसरा कोण भक्त आहे की ज्याला स्वामींनी हनुमानाचा दर्जा दिलाय? अहो, आमच्यासाठी ते कळणं फार महत्वाचं आहे. हो, अहो खरंच मला ठाऊक नाही. हा, स्वामींच्या कोणा दुसऱ्या शिष्याला तुम्ही विचारलं तर कदाचित तो सांगू शकेल. मला वाटतं बाळप्पा, मला वाटतं बाळप्पा यावर काहीतरी प्रकाश टाकू शकतील. आम्ही त्यांची भेट घेतो. नमस्कार. नमस्कार. आपण बाळप्पांना लगेच जाऊन भेटूया. बाळप्पा, जरा थांबता का? अवश्य. बोला, काय काम आहे तुमचं? आम्ही स्वामींच्या सर्वश्रेष्ठ भक्ताच्या शोधामध्ये आहोत. तुम्हाला तर ठाऊकच आहे की स्वामींनी आम्हाला त्यांच्या हनुमंतासमोरचा अंधार दूर करायची आज्ञा केलेली आहे, आणि त्यानंतरच आम्हाला पुत्र प्राप्ती होईल. हो, स्वामींनी आमच्या समोरच हे तुम्हाला सांगितलं होतं. अहो, पण आमचं म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. आपण समोर होतात आणि आम्ही हनुमानाच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत होतो. म्हणजे काय सुचवायचंय तुम्हाला? मी समजलो नाही. अहो, आपण तर आहात स्वामींचे हनुमंत. छे हो, काहीतरीच काय. मी स्वामींच्या चरणाचा दास आहे फक्त. आणि तुम्ही जे स्थान सांगताय ना, ते भक्त श्रेष्ठाच आहे, माझं नाही. अहो, पण असं कसं होईल? चोळप्पा म्हणतात की तेही स्वामींचे हनुमंत नाहीत, आपणही तसंच म्हणतात. आणि आमच्या माहितीप्रमाणे
तुम्ही दोघं स्वामींच्या अत्यंत निकट आहात. तुम्हा दोघांव्यतिरिक्त अन्य कोण आहे? द्वारकानाथ, अहो स्वामींची माझ्यावर अमाप कृपा आहे. खूप मायेनं वागवतात मला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप जवळचं स्थान दिलंय मला. खूप प्रेम दिलंय. माझ्या भक्तीला एक वेगळं परिमाण निर्माण करून दिलंय. पण तरी सुद्धा तुम्ही जे स्थान सांगताय ते सर्वोच्च स्थान, आणि ते माझं नाही. अहो पण मग स्वामींचा असा कोण सर्वश्रेष्ठ भक्त आहे त्याला स्वामी हनुमंता समान मानतात? स्वामींचा इतका जवळचा भक्त कोण आहे? आम्हाला त्याचा परिचय करून द्याल? तुम्हाला पाहायचा आहे तो भक्त? हो. चला, तुमची भेट घडवून देतो. चला. हो बाळप्पा, हो हे तर मुरलीधराचं मंदिर आहे. इथे कोण आहे? कोण आहेत हे? हेच आहेत स्वामींचे सर्वश्रेष्ठ भक्त. यांनाच स्वामींनी हनुमंताचं स्थान दिलंय. काय नाव काय आहे यांचं? स्वामी सूत. अभी अंधेरा है. अजूनही आमच्या हनुमंता समोर अंधारच है. कब अक्कल आएगी इस द्वारकानाथ के बच्चे को? हैं? कधी याच्या टाळक्यात प्रकाश पडणार आहे? जा चोळ्या, बघून ये काय करतोय तो द्वारकानाथ. स्वामी, अहो ती वेळ आता अगदी निकट येऊन ठेपली. आपण जरा थांबावं. चोळ्या, तू आम्हाला दिलासा देतोयस? आम्हाला सांगतोयस कुठची गोष्ट कधी घडणार आहे म्हणून? अहो नाही, तसं नाही स्वामी. सेवेकरी म्हणत होते म्हणून म्हणालो. काय सांगत होता सेवेकरी? हेच की बाळप्पा द्वारकानाथांना घेऊन मुरली मंदिरात पोहोचले. लवकरच गाभाऱ्यातला अंधार नाहीसा होईल. अरे आजवर अंधार दूर करण्यासाठी हा द्वारकानाथ नुसताच भरकटत होता. आता आपल्या मुक्कामी पोहोचेल. खरंच स्वामी, अहो द्वारकानाथ किती व्याकुळ झाले होते. आपल्या पुढचं कोडं त्यानं काही केलं उलगडतच नव्हतं. अरे देवाकडे काय, त्याच्या भक्ताकडेही पोचणं एवढं सोपं नसतं. आज त्याला कळेल. आज आमच्या हनुमंताशी त्याची भेट होईल. आज रात्री त्याला कळेल खरा भक्त कसा असतो. फक्त भक्ती. आज त्याची आमच्या पुत्राशी भेट होईल. आमचा भक्तरूपी पुत्र. बाळप्पा, आम्ही तर हे नाव प्रथमच ऐकतोय. स्वामी सूत म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचे पुत्र. अहो स्वामी सूत स्वामींसाठी आपल्या पुत्राप्रमाणेच आहेत. पण कोण आहेत हे स्वामी सूत? कुठले? स्वामींनी त्यांना प्रत्यक्ष हनुमंताचं स्थान दिलंय म्हणजे निसंशय त्यांची थोरवी अजोड अशीच असणार. अहो यांच्याविषयी मी काय सांगणार? यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. हो मग आम्हालाही सांगा की, आम्हालाही कळू दे.
ईश्वर आणि भक्ताच्या या नात्याची सुरुवात कशी झाली, हे स्वामींचे भक्त कसे झाले, स्वामींची आणि यांची भेट कशी आणि कुठे झाली. स्वामी सुतांची कथा सांगण्यास मला आनंदच वाटतो. अहो, यांच्याविषयी काही मी बोलावं हे माझं भाग्य आहे. यांचं जीवन चरित्र अद्भुत रसानं परिपूर्ण असं आहे. बाळप्पा, आता आमची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे. स्वामी सुतांविषयी सगळं काही जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो. तुम्ही आम्हाला सांगाल का? स्वामी सूत म्हणजे हरिभाऊ, रत्नागिरी जिल्ह्यातल्या इटाई गावचे. जातीनं मराठा. त्यांचं घराणं अतिशय कुलीन आणि नामवंत असं. वयाच्या 18व्या वर्षी मुंबईत शिक्षणासाठी आले. इंग्रजीचं थोडंफार शिक्षण घेतल्यानंतर म्युन्सिपाल्टीत नोकरी करू लागले. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या की त्यांच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडून स्वामींच्या चरणी आपलं आयुष्य व्यतीत करण्याचं ठरवायला लागलं. स्वामी स्वामी सुतांना आपला पुत्र मानतात. अहो, प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात जसं हनुमंताचं स्थान होतं, ते स्थान स्वामी सुतांचं स्वामींच्या आयुष्यात आहे. तू तुझा संसार लुटून माझा सूत हो, या एका स्वामींच्या शब्दाखातर स्वामी सुतांनी आपला संसार सोडून आपलं आयुष्य स्वामींच्या चरणाशी समर्पित केलंय. स्वामी सूत आणि स्वामी यांच्या मधल्या प्रेमाबद्दल मी काय सांगावं. अहो, मातेला जसा आपला पुत्र तसा स्वामींना स्वामी सूत. तीच माया, तीच ओढ, तेच वात्सल्य, तेच बंध या दोघांमध्ये. स्वामी सूत अतिशय प्रेमळ आणि निर्मळ अंतःकरणाचे. अहो, ते भजन गाऊ लागले ना तर श्रोता वर्ग मंत्रमुग्ध होतो, देहभार विसरून जातो. पण हरिभाऊ स्वामीसूत कसे झाले ते सांगाल का? होतंय. अहो, तो प्रवास तर अतिशय रोमांचक आणि खूप काही शिकवणार आहे. मी असं करतो, या प्रवासाचा एक एक पदर उलगडून तुम्हाला सांग. एकदा काय झालं, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र गजानन श्रीधर खत्री या दोघांनी एक व्यापार सुरू केला. काही कारणाने तो व्यापार बुडला आणि मग हरिभाऊ, गजानन ये. अरे किती दमला आहेस, कशा धापा टाकतोयस? घे पाणी घे. हो, मग असं तातडीनं बोलवून घेतलं. काय झालंय काय हरिभाऊ, आधी ते सांगा, पाणी बिणी नंतर द्या. अरे एक वाईट बातमी आहे गजानन. वाईट बातमी? आपला अफूच्या साठ्याचा व्यवसाय अंगाशी आलाय रे. हो, काय सांगताय काय हरिभाऊ? हो, आपण पार बुडालोय त्यात. खूप तोटा झालाय आपल्याला. अरे बापरे, दिवाळी निघायची वेळ आली आपल्यावर. द्या पाणी द्या. कसं वाटतंय आता? आता तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर माझी सगळी गातलं बधीर झाल्यासारखी वाटते. अहो, हे जे काय तुम्ही आता सांगितलंय त्यात नाही, म्हणजे आशा ठेवायला काही जागा नाही. हा, कणभर सुद्धा नाही. अहो, असं काही म्हणू नका. नाही म्हणजे अशानं आपण रस्त्यावर येऊ. अहो, सरकारी नोकरी आपली. अहो, तिथे जर हे कळलं तर आपली नोकरी देखील निघून जाईल. आपण उद्ध्वस्त होऊन जाऊ. आता काय करायचं? अरे, हाच तर विचार करून डोकं फुटायची पाळी आली आहे. काही सुचेनासच झालंय. नाही नाही, अहो हरिभाऊ, तुम्ही जर असं म्हणायला लागलं तर माझ्यासारख्या भित्र्या माणसानं काय करायचं? हो, आता कसं होणार? यातून काही मार्ग नाही म्हणजे? अहो, यातून बाहेर कसं पडायचं आपण? अहो, केवढं मोठं संकट ओढवलं आपल्यावर हरिभाऊ. हो, संकट तर मोठं आहे, त्यामुळे त्यातून बाहेर पडायचा मार्गही मुश्किल. आता हा, एक करता येईल. काय? गजानन,
अशा वेळी मित्रच उपयोगी पडतात. मित्र? हा म्हणजे आपले मित्र लक्ष्मण विनायक पंडित. आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना आपली समस्या सांगू. त्यांना जर शक्य असेल तर ते नक्कीच यातून काहीतरी मदत करतील. वा 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 अरे भाऊ, चला आता त्वरित हालचाल करायला पाहिजे. चला 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 लवकर. गिरीधर लालच्या पेढीवरनं ईश्वऱ्या नावाचा एक मारवाडी चौकशीसाठी पंडितांच्या घरी गेला. हा बरं, पंडितांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्यांना माहित नव्हतं ईश्वऱ्या आपल्याकडे कशासाठी आलाय. त्यामुळे एक गमतीशीर गोंधळ घडला. गोंधळ? अरे हरिभाऊ, गजानन, या 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 या. हो येतोय कसले, तुमच्याकडे धाव घेतली असंच म्हणा. का? काय झालं? हरिभाऊ, पंडित, आम्ही एक व्यवहार केला होता. बर. आणि त्या व्यवहारात आम्हाला खूप फटका बसला. तर तुम्ही जर मदत केली आणि तुम्हाला जर शक्य असेल तर खूप उपकार होतील तुमचे. हो खरं तर आम्ही त्या कारणासाठीच तुमच्याकडे आलो. लक्ष्मणराव, तुम्ही आमच्याकरता आता राम आहात. राम, तुम्हीच यातून आम्हाला सोडवू शकता. आम्हाला मदत कराल ना? एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे? आपणास मी काय मदत करणार? मी स्वतःच कर्जबाजारी आहे. आमचा गवताचा व्यापार होता, त्यात आमचं खूप मोठं नुकसान झालं. माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, ते अजून नाही फेडू शकतो. पण मग तुम्ही आता करणार काय? बघतोय, करतोय आपापल्या परीने प्रयत्न. नाही पण काय हे तर सांगा. एका व्यक्तीने मला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांबद्दल सांगितलं होतं. त्यांचा तो अनुभव ऐकून मी अतिशय प्रभावित झालो. लगेच स्वामींकडे नवस केला. 8 दिवसाच्या आत माझ्या डोक्यावर सगळं कर्ज फिटू दे, मी स्वतः तुमच्या भेटीला येईल. मग त्या गोष्टीला आता 5-6 दिवस होऊन गेले, पण अजून काही आमचं कर्ज नाही फिटलं. आता या स्वामींचा तरी काय दोष? आमचंच नशीब फुटकं म्हणायचं. असो, तर असा मीच आपत्तीत असताना आपल्याला काय मदत करणार? मला तर काहीच कळत नाहीये. पंडित, तुम्ही आमचे स्नेही आहात. तुम्हाला जर इच्छा असेल तर माझ्या मनात एक विचार आला होता. बोला. आपण आमच्या बरोबर पेढीवर चलावं. तुम्ही तिथूनच कर्ज घेतलंय, तुम्ही आमच्यासाठी तिथे स्वाक्षरी करावी, आमच्याही कर्जाची जबाबदारी घ्यावी. त्यात जो तोटा येईल ती रक्कम आणि तुमच्या मागील कर्जाची रक्कम मिळून तुम्ही लहा घ्या, आणि तो लहा घेण्यास आम्ही तुम्हाला मदत करू. हो लक्ष्मणराव, आता नाही म्हणू नका. अहो, हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरं, ठीक आहे. आता तुम्ही एवढं म्हणताय तर आपण या परीने प्रयत्न करून बघूया. ठीक आहे? धन्यवाद. धन्यवाद. बाळप्पा, थांबू नका, सांगा ना मग पुढे काय झालं? पुढे पंडित, हरिभाऊ आणि गजानन तिघही पेढीवर गेले. तिथे पंडितांनी या दोघांची हमी घेतली. या दोघांचे पैसे आपण भरू अशा लिहिलेल्या कागदावर स्वाक्षरी केली आणि मग आपापल्या घरी गेले. लहा जमावण्याची तजवीज करू लागले. पण काळ काय हो असा निघून जातो. 3 दिवसही निघून गेले आणि मग एक दिवस गिरीधर लालच्या पेढीवरनं ईश्वऱ्या नावाचा एक मारवाडी चौकशीसाठी पंडितांच्या घरी गेला. हा बरं, पंडितांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्यांना माहित नव्हतं ईश्वऱ्या आपल्याकडे कशासाठी आलाय. त्यामुळे एक गमतीशीर गोंधळ घडला. गोंधळ? गणू, तो मारवाडी इथेच येतोय. त्याला सांग मी व्यापाराच्या निमित्तानं बाहेर गावी गेलो. हा, सांगशील ना? ठीक आहे. पंडित, पंडित आहे का घरामध्ये? नाही आहेत ते घरात. अरे देवा, अरे 3-4 वेळा त्याला भेटण्याचा कोशिश केला पण तो भेटतच नाही. तर म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन हरिभाऊना भेटायला पाहिजे. येते मी. मारवाडी म्युन्सिपाल्टीत हरिभाऊंना भेटायला कशाला चाललेत? हरिभाऊ,
तुम्ही इथे कचेरीत? हा यावाच लागला. अरे तुमचा ते मित्र लक्ष्मण पंडित, खरा तर त्याला भेटायचं आहे. अहो पण ते इथे कसे भेटतील? अरे ते मला माहिती आहे. अरे पण ते भेटतच नाही. त्याला भेटण्याचा किती कोशिश केला पण ते भेटतच नाही. शेवटी ठरवला तुम्ही त्यांचे मित्र, तुम्हाला ही बातमी कळली म्हणजे ती तुम्ही त्यांना कळवणार. अरे त्याला कळणं फार गरजेचं आहे. का काय झालं? म्हणजे काही विशेष घडलंय का? वेगळं म्हणजे विशेषच घडलाय. तुमचा पंडित बळवंत सखाराम कंपनीत भागीदार आहे. ती कंपनी ज्या वस्तूचा व्यापार करते त्या वस्तूच्या भावामध्ये लई चढउतार झाला. अरे त्याचाच परिणाम आहे हा. अरे देवा. अरे देवा नाही, देवाची कृपा झाली पंडितवर. म्हणजे? अरे त्या व्यापारामध्ये त्याला 2000 रुपयाचा नफा झाला. काय? हा. अरे ते पैसे देण्यासाठी तर मी त्याला शोधते पण ते भेटतच नाही. अहो मग होईल की भेट? म्हणजे आमची भेट होईलच. तुम्ही असं करा, तुम्ही ते पैसे आमच्याकडे द्या. हो तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही देतो त्यांच्यापर्यंत. हा असं म्हणते? ठीक आहे, हे घ्या. पण नक्की द्या त्याला. हो. जयरामजी की जयरामजी. अगदी वेळेवर आलात पंडित. अहो ते मी ऐकले. अहो इथेच तर होतो मी. मला अचानक धनलाभ झालाय. खरंच ही तर स्वामींची लीला आहे. मी स्वामींसाठी नवस केला होता आणि नवसाप्रमाणे मला एका आठवड्यात 2000 रुपये मिळाले. खरंच स्वामी धन्य आहेत. आता नवसाप्रमाणे मला स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटात जायला हवे. तुम्ही एकटे कुठे जाताय? अहो स्वामींनी अप्रत्यक्षरित्या आम्हाला सुद्धा तारलंय. हो हो. स्वामी समर्थ, खरोखर प्रति ईश्वरच. आता या ईश्वराला भेटायचा ध्यास आम्हालाही लागलाय. हो. तेव्हा आपण सगळेच जण जाऊ अक्कलकोटला. हो हो हो. पण ईश्वराचं दर्शन घेण्या अगोदर एक ठरवू. अक्कलकोटला जाऊन आल्याशिवाय ही रक्कम खर्च करायची नाही आणि तिथे पोचल्याशिवाय अन्नग्रहणही करायचं नाही. हो हो चालेल चालेल. अहो खरं म्हणजे इतक्या मोठ्या संकटातून वाचलोय आपण. काय पंडित? हो हो चालेल. तर अहो मग चला, उशीर कशाला, आपण लगेच अक्कलकोटाला जायला निघूया. चला चला. नमस्कार, मी लक्ष्मण पंडित. हे गजानन खत्री आणि हे हरिभाऊ. आम्ही मुंबईहून आलोत स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता. नमस्कार. मी स्वामींचा शिष्य चोळप्पा. म्हणजे स्वामींच्या सेवेत आपण असता? खरंच किती मोठं भाग्य आहे आपलं. हो तर. आम्ही अचानक आलोय. स्वामी भेटतील आम्हाला? का नाही? अहो स्वामींच्या दर्शनासाठी एवढ्या लांबून आलात आपण, भेटतील की स्वामी. आपण आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जाल? हो तर. स्वामींनी ग्रहण केलेल्या प्रसादाचं ताट ठेवण्यासाठीच बाहेर आलो. नाही पण या ना. चोळप्पा, या ताटातील उच्चिष्ट कुणाचं आहे? म्हणजे स्वामींनी ग्रहण केलं असेल तर कृपा करून मला द्या ना. हो हो जरूर. या.